कुठेही गेलं तर पाणी पिता येईल यासाठी बाबासाहेबांनी कायदा केला. बाबासाहेबांच्या आयुष्यातली एक फार महत्वाची घटना सांगतो तुम्हाला. 1927 ला बाबासाहेबांनी महारचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला. आता बरेच लोक आपल्याला वाटते की पाणी पिण्याचा अधिकार भेटावा हे ते म्हणून बाबासाहेबांनी केलं. त्यापूर्वी काय अस्पृश्य लोक उपाशी मरू लागले का पाण्याशिवाय? बाबासाहेबाला इंग्रजाला दाखवून द्यायचं होतं की मी काय करायलो म्हणून. बाबासाहेबांनी महारचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला. पहिला सत्याग्रह मार्च महिन्यात केला. पण जसाच मार्च महिन्यात सत्याग्रह सुरू झाला बघा इथे स्वयंपाक चालू इकडल्या बाजूला, तसंच ते गावातल्या काही लोकांनी त्या स्वयंपाकामध्ये काय केलं, माती टाकायला सुरुवात केली, लोकांना मारायला सुरुवात केली. मग बाबासाहेब म्हणले थांबा, भांडण करू नका, पुढे डबल काही दिवसांना सत्याग्रह करू. आणि बाबासाहेबांनी दुसरा सत्याग्रह केला 25 डिसेंबर 1927 ला. आणि महारचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला. का केलं महारचा 14 तळ्याचा सत्याग्रह? तर बाबासाहेब म्हणले महारच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहावर जर आपण तिथं पाणी प्यायला गेलो, सगळ्याला पाण्याचा अधिकार आहे, म्हणजे समानता प्रस्थापित व्हावी, इंग्रजाला कळावं की या देशात समानता नाही, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महारचा 14 तळ्याचा सत्याग्रह केला. आणि डिसेंबर मध्येच का केला? फार महत्वाच्या गोष्टी आहेत. 1873 ला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाज काढला. आणि त्या सत्यशोधक समाजाच्या हेडिंग वरलेलं सत्यमेव जयते, सत्याचा सदैव विजय होतो. आणि कुठे होतं सत्यमेव जयते? सम्राट अशोकाच्या सारनाथच्या स्तूपावर लिहिलेलं. आणि ते सत्यमेव जयते महात्मा फुलेंनी तिथे लिहिलं. आणि महात्मा फुलेंनी जे सार्वजनिक सत्यधर्म काढला त्याच्या माध्यमातून एक फार मोठं क्रांतिकारी पाऊल महात्मा फुलेंनी उचललं. 25 डिसेंबर 1873 ला या देशामध्ये ब्राह्मण विरहित लग्न लावलं. म्हणजे ब्राह्मणाला न बोलवता मराठा समाजाच्या व्यक्तीचं लग्न लागले. आणि एवढी खळबळ वाव त्या काळात धर्मांध लोकांनी माजवली. ते म्हणले लग्न लावणे आमचा अधिकार आहे. महात्मा ज्योतिराव फुलेला कोर्टामध्ये खेचलं, केस झाली. आणि म्हणले लग्न जरी तुम्ही लावलं असलं म्हणले ज्योतिराव, तरी तुम्हाला या ब्रह्मवरंदाला पैसे द्यावे लागतील, कारण त्याचा अधिकार होता म्हणले लग्न लावून. ज्योतिराव फुले म्हणले ठीक आहे मी देतो त्याला पैसे. पण ज्योतिराव फुलेंनी त्या न्यायाधीश महाराजाला विचारलं दाढी घरी करता का कुठं करता? ते म्हणले मी नाव्याकडे दाढी करतो. पण म्हणले कधी कधी गडबडीत घरी करीत असता? म्हणले हो कधी कधी गडबडीत घरी करतो. मग ज्या वेळेला तुम्ही दाढी घरी करता त्याचे सव्वा आणे तुम्ही नाव्याला नेऊन देता का? ते म्हणले कशाला देऊ, मी केल्यावर मीच घेतलं म्हणले ते सव्वा आणे. मग म्हणले जर तुम्ही दाढी घरी केली, सव्वा आणे तुम्ही नाव्याला नेऊन देत नाही, तसं जर आम्ही आमचं लग्न लावलं तर आम्ही पैसे घ्यायला नेऊन द्यायचे तिकडं. ज्योतिराव फुले 7वी शिकलेले होते इंग्रजाच्या शाळेमध्ये. आणि इतकं क्रांतिकारी पाऊल झालं. ते पाऊल म्हणजे 25 डिसेंबरला होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली. का जाळली? तर ज्या वेळेला ज्योतिराव फुलेंनी 1852 ला अस्पृश्याच्या शाळा सुरू केल्या. मुलींची ते शाळा 1848 ला सुरू केली. पण त्या मुलीच्या शाळेमध्ये अस्पृश्य लोक येणार ना, अस्पृश्याच्या मुलीच येणार, स्पर्शाच्याच मुली होत्या सगळ्या. आणि मग त्या मुली येणार. मग ज्योतिराव फुले म्हणले अस्पृश्याला सेपरेट शाळा काढा. आणि मग एकदा असं झालं की त्या शाळेत लेकरच येणार. आता गुरुजी कसं आहे, काय जर गुरुजी फार तल्लक असला तर त्या विद्यार्थ्याच्या घरी फोन लावून विचारते वा तुमचं लेकरू काहून येणार? ज्योतिराव फुले गल्लीमध्ये गेले अस्पृश्याच्या, अगदी गावाच्या बाहेर अस्पृश्य राहायचे एकदम नदीच्या किनारी. तिथं त्या नदीच्या तिथं लेकरू खेळू लागलं, उघडत आपलं लेकरू खेळू लागलं. ज्योतिराव फुले गेले आणि त्या लेकराला पकडलं, म्हणजे चल शाळेमध्ये, असं पकडलं. लेकरू झटके मारू लागलं. ज्योतिराव फुलेंनी घट्ट पकडलं. मग लेकरू रडायला लागलं. त्याला लक्षात आलं की अरे मजबूत हात आहे का निघणार नाही. तशी त्याची आई पळत आली, म्हणली ज्योतिराव काय करायला, सोडून द्या म्हणले माझ्या लेकराला. ज्योतिराव म्हणले हे लेकराला मी याच्यासाठी घेऊन चाललो की याला माणूस बनवण्यासाठी घेऊन चाललोय. ते म्हणले नका 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 नका, याला शिकू नका, या काय करू नका, काय होईल म्हणले शिकून, आमच्या पद्धतीत हेच काम आलेले. ज्योतिराव फुले म्हणले अहो ते माणूस होईल आणि एक दिवशी असा मोठा होईल की माझ्या समाधीवर पुष्प घेऊन येईल. ज्या धर्मग्रंथांनी तुमची गुलामी तयार केली त्या धर्मग्रंथाला काडी लावायचं काम करेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला काडी लावली मनुस्मृतीला. ज्योतिराव फुलेचा आणि बाबासाहेबांची कुठेच भेट नाही आयुष्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 ला महाराष्ट्रात कुठेही येऊ शकले असते. 14 तळ्याचा सत्याग्रह जिथे जिथे तळे. पण बाबासाहेबांनी महाडला यासाठी घेतला की महाड हे रायगडाच्या पायथ्याशी वरील रायगड आहे. आणि ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता, अर्धा खजिना रिकामा करावा लागला. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणाने राज्याभिषेक नाकारल्यानंतर उत्तर प्रदेश मधून गागा भट्ट नावाचा ब्राह्मण बोलावा लागला आणि सगळा खजिना रिकामा झाला. एवढा सगळा खजिना त्या गागा भट्टाला द्यावा लागला. त्या महात्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा बदला सुद्धा घेता येईल म्हणून सुद्धा बाबासाहेबांनी महाडला केली. आणि ज्या वेळेला मनुस्मृती जाळली
त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर रायगडावर झोपायला गेले. आता तुम्ही कल्पना करा 1927ला रायगडाची परिस्थिती काय असेल. जर 1869लाच महात्मा ज्योतिराव फुलेला 4 दिवस लागले रस्ता साफ करायला, 4 दिवस चिल्लाऱ्या तोडायला. इतकी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी होती. बाबासाहेब तरी गेले आणि जाताना ज्यावेळेला लोक पाय ठेवू लागले पायऱ्यावर, तर बाबासाहेब म्हणले जपून पाय ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी पाय ठेवत आहात त्या ठिकाणी तुमच्या पूर्वजाचं पवित्र कार्य त्या फरशीवर लिहिलेलं आहे, त्या पायऱ्यावर लिहिलेलं आहे. म्हणून पाय जपून ठेवा. आणि बाबासाहेब त्या दिवशी रात्रभर त्या रायगडावर झोपले. म्हणून बाबासाहेबांनी महाराज 14 तळ्याचा सत्याग्रह केला. एका सत्याग्रहामध्येच बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा बदला घेतला. एका सत्याग्रहामध्ये मनुस्मृती जाऊन महात्मा ज्योतिराव फुलेचं अधुरं काम पूर्ण केलं. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चर्मकार गल्लीमध्ये संध्याकाळी भाषणाला गेले आणि महिलांना उद्देशून बाबासाहेबांनी सांगितलं चर्मकार गल्लीमध्ये चांभार लोकांना की बाबासाहेब म्हणले तुम्ही अस्पृश्य आहात परंतु तुमच्याकडे चलन आहे, पैसा आहे. बाकीच्या लोकांकडे चलन नाही. त्यावेळेला महार ह्या लोकांना चलन नव्हतं, त्याच्याकडे रोजगारच नव्हता काही. मात्र चांभार लोकांना रोजगार होता गावामध्ये. आणि म्हणले तुमच्याकडे चलन आहे, तुमच्याकडे पैसा आहे, लेकरांना खूप शिकवा. महिलांना म्हणले जर नवरा दारू पिऊन आला तर त्याला घरामध्ये घ्या, दरवाजा बंद करा, चपलाने मारा. ती बाहेर आल्यानंतर कुणालाही सांगत नाही की माझ्या बायकोनं मला मारलंय. त्याची दारू सुटली पाहिजे. समाजाची प्रगती करा, शिक्षणाकडे लेकरांचं लक्ष द्या. आणि तुम्ही सामाजिक चळवळीत आलात, तुम्ही आलं पाहिजे. बाबासाहेब म्हणले तुमच्याकडे पैसा आहे, सामाजिक चळवळीत आलात तर भविष्यात तुमचं फार मोठं नाव होईल. हा इतिहास सुद्धा तुमची दखल घेईल. आणि मला वाटतं कांशीराम साहेब सामाजिक चळवळीत आले आणि इतिहासाने कांशीराम साहेबाची दखल घेतली. बाबासाहेबाच्या एका वाक्यावर, बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वाक्यावर क्रांती झाली भविष्य काळामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत जिवंत होते, बाबासाहेबांनी 1956ला धर्मांतर केलं. फार मोठी चळवळ बाबासाहेब राबवत होते. आपल्याला फक्त एकच माहिती की बाबासाहेब आंबेडकरांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये 14 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केलं. असे प्रस्तावित आणखीन 16 धर्मांतर बाबासाहेबांनी तयार केले होते. जानेवारी 1957ला बाबासाहेब दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये धर्मांतर घेणार होते. परंतु तत्पूर्वी बाबासाहेबाचा खून झाला. आता मी जर असं म्हणलं बाबासाहेबाचा खून झाला तर तुम्हाला नवल वाटेल या गोष्टीचं, परंतु या संदर्भात तुम्हाला अभ्यास करावा लागेल, वाचावं लागेल साहित्य. बाबासाहेबांचा खून झाला आणि बाबासाहेबांचा खून झाला. बाबासाहेबाचा जर खून झाला नसता तर देशामधला समस्त जो अस्पृश्य बांधव आहे, समस्त मागासवर्गीय बांधव आहे, तो आज बौद्ध झाला असता आणि खऱ्या अर्थानं भारत बौद्धमय झाला असता. मग ते काम तुम्हाला करायचं, ती जबाबदारी तुमच्यावर. बाबासाहेबांनी जे हक्क अधिकार मिळवले ना, आता गाणं आलं बघा. आता मला वाटतं मिरवणूक आहे का आज? किती वाजता आहे सर? 5-6 वाजता. त्याच्यामध्ये गाणं तुम्ही नाचता त्या गाण्यावर. भीमामुळे बदलली रे जिंदगी ही सारी, ते आहे ना कानाला. तर भीमामुळे बदलली जिंदगी सारी, पण ती जिंदगी बदलायला भीमाला लय कष्ट घ्यावं लागले. इतका साधा इतिहास नाहीये की आता झोपेतून उठले आणि सगळं बदलले. पण त्याची जाणीव जर आम्हाला झाली नाही तर फायदा काय आहे जिंदगी बदलून? मग काही उदाहरणं सांगतो बाबासाहेबांच्या आयुष्यातले. बाबासाहेबाला किती कठीण परिश्रम करावे लागले. बाबासाहेब ज्यावेळेला संविधान लिहित होते, त्यावेळेला संविधान लिहित असताना बाबासाहेबाकडे पंजाबराव देशमुख आले. अमरावतीहून दिल्लीला गेले पंजाबराव देशमुख. बाबासाहेबांचे मित्र होते, बाबासाहेबाला मोठा भाऊ म्हणायचे ते. भैयासाहेब पंजाबराव देशमुख बाबासाहेबाकडे गेले आणि बाबासाहेबाला काही आर्ग्युमेंट करायचे होते त्यांना की समाजासाठी. आणि बाबासाहेबाला मधुमेहाचा त्रास होता, लघवीला जावं लागायचं. बाबासाहेब म्हणले भाऊसाहेब बसा, चहा घेऊ, कॉफी घेऊ. आणि बाबासाहेब मध्ये गेले. नानकचंद्र तुला 2 कॉफी सांगितल्या बाबासाहेबांनी. आणि ते पंजाबराव देशमुखाला वाटलं की भीमराव काय लिहिले टेबलवर, म्हणून ते उठले आणि असं बघायला सुरुवात केली त्यांनी काय कागद बाबासाहेबांच्या टेबलवर. तर पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यात पाणी आलं. बाबासाहेब आले आणि बाबासाहेब आल्यानंतर पंजाबराव देशमुख म्हणले भीमराव खरंच तुम्ही धन्य आहेत. बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं, म्हणले काय झालं भाऊसाहेब? अहो म्हणले ज्या गोष्टीसाठी मी अमरावतीवरून दिल्लीला आलो की मला माहित होतं ज्यावेळेला संविधान लिहिलं जाईल तुम्ही अस्पृश्य लोकांसाठी, एससी साठी, एसटी साठी काही ना काही लिहून ठेवाल, परंतु आमच्या ओबीसी साठी काहीतरी लिहिलं पाहिजे ही मागणी घेऊन ज्यावेळेला मी तुमच्याकडे आलो होतो, मी पाहते तर काय हे अगोदरच तुम्ही तयार करून ठेवले. खरंच बाबासाहेब तुम्ही धन्य आहेत, भीमराव तुम्ही धन्य आहेत. इतकं बाबासाहेब विचार करायचे. मायनॉरिटीला दिलं, बौद्ध, मुस्लिम, जैन, लिंगायत, शीख, मायनॉरिटीला बाबासाहेबांनी अधिकार देऊन टाकला. महिलांना अधिकार देऊन टाकला, मुसलमानांना अधिकार देऊन टाकला. बाबासाहेब किती कष्ट घ्यायचे यासाठी. एकदा काय झालं, बाबासाहेब अभ्यास करत बसले होते, संविधानाचा मसुदा लिहू लागले. आणि मसुदा लिहित असताना
काय झालं, बाबासाहेब का जिम्मेदारी पडली, आता ताईने सांगितलं 2 सदस्याचं निधन झालं, 7 पैकी 5 सदस्य राहिले. त्या 2 सदस्य अति गंभीर आजारी असल्यामुळे फार ते जायचेच नाही दिल्लीला, ते त्याच्या ठिकाणातून निघून जायचं नाही. केरळचा एक सदस्य होता आणि मद्रासचे एक सदस्य होते, त्याला टाइमच भेटायचा नाही दिल्लीला, म्हणजे ते 2 सदस्य गेले. आता 4 सदस्य गेल्यानंतर 3 सदस्य राहिले, त्यापैकी दिल्लीतले एक सदस्य होते आणि ते कधी कधी बाबासाहेबांकडे यायचे, बाकीचे कोणी सदस्य बाबासाहेबांकडे यायचं नाही. बाबासाहेबाला एक लक्षात आलं की जर सगळ्यांनी जर वेळ काढूवृत्ती केली तर काय होईल, जास्त कालखंड लागेल आणि या जास्त कालखंडात माझ्या जर शरीराचं काही बरं वाईट झालं तर माझ्या समाजाला हक्काधिकार कोण देईल. म्हणून बाबासाहेब रात्रंदिवस त्याच्यामध्ये प्राण टाकायचे संविधान लिहित असताना. एकदा नानकचंद्र रत्तू बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक होते, घरातली सगळी कामं नानकचंद्र रत्तू करायची. बाबासाहेबांची पत्नी असताना बाबासाहेबाला कॉफी बनवायचं काम नानकचंद्र रत्तू करायचे. आणि मग नानकचंद्र रत्तू दरवाज्यात येऊन थांबले. बाबासाहेब म्हणले काय नानकचंद्र. नानकचंद्र म्हणले बाबासाहेब मुझे घर जाना है. दिल्लीमध्येच घर होतं, सायकलवर जायचे ते. बाबासाहेब म्हणले का, ते म्हणले काम आहे मला. बाबासाहेब म्हणले बरं ठीक आहे, तू सकाळी सकाळी लवकर ये, आपल्याला उद्या बाहेर जायचं. ते म्हणले मी 5:30लाच येतो. बाबासाहेब म्हणले जा. संध्याकाळी 6:30ला नानकचंद्र रत्तू गेले, बाबासाहेब टेबलवर लिहित बसलेत. दुसऱ्या दिवशी सकाळी नानकचंद्र रत्तू आले आणि बाबासाहेब उठलेत का नाही म्हणून लगबगीने बाबासाहेबाच्या रूमकडे गेले. पाहते तर काय, बाबासाहेब टेबलवर बसलेत. नानकचंद्र रत्तू आवाज झाले, असा हात केला आणि शांत उभे राहिले. बाबासाहेबाची नजर दरवाजाकडे गेली. बाबासाहेबांनी दरवाजाकडे बघितलं आणि चिडून नानकचंद्र रत्तूला म्हणले अरे तू गए नाही अभी तक. म्हणे तो तभी कहा था जाने के लिए. नानकचंद्र रत्तूच्या डोळ्यात पाणी आलं. कुछ अनछुए प्रसंग नावाच्या पुस्तकामध्ये नानकचंद्र रत्तून हा किस्सा लिहिला. ते म्हणले मी गेलो आलो, रात्र झाली, दिवस सकाळी उजडला, बाबासाहेबाला माहितच नाही बाबासाहेब टेबलावरचे काम केले. इतकी हाल अपेष्टामध्ये बाबासाहेबांनी तुमच्यासाठी संविधान लिहिलं. पण ज्यांनी लिहिलं हाल अपेष्टात आणि आम्ही सुखासुखी वाचलं नाही. आता कूलर आहे घरी, मला नाही वाटत एखाद्याच्या घरी कूलर नसेल. आता त्याच्या पुढे एसी आली, आपल्या घरी सोफा आला, पाय असा टेबलवर टाकून लिहित बसता येते आपल्याला, तरी बी आम्ही वाचायला तयार नाही. महात्मा ज्योतिराव फुलेला अर्धांगवायू झाला. महात्मा ज्योतिराव फुलेना तर या उजव्या बाजूला अर्धांगवायू झाला, उजव्या बाजूला, या उजव्या बाजूला. आणि या उजव्या बाजूला अर्धांगवायू झाल्या, ही उजवी बाजू निकामी झाली. असा होठ खाली पाडला, लाळ यायची इकून, डाव्या हाताने पुसावं लागायची. तर महात्मा ज्योतिराव फुले बसायचे टेबलावर आणि डाव्या हाताने लिहायचे. सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ महात्मा फुलेंनी डाव्या हाताने लिहिलेला. आणि महात्मा फुले डाव्या हाताने लिहायचे. डाव्या हाताने लिहित असताना असं व्हायचं की एक तास प्रयत्न करावा लागायचा आणि एक ओळ तयार व्हायची. मग महात्मा ज्योतिराव फुलेचे हे कष्ट बघून महात्मा ज्योतिराव फुलेचे एक मित्र होते धोंडीबा. धोंडीबा महात्मा ज्योतिराव फुलेला म्हणले अहो ज्योतिराव राव द्या, किती शरीराला त्रास देता, बस झालं आता. महात्मा ज्योतिराव फुलेने धोंडीबाकडे बघितलं आणि धोंडीबाला म्हणले अरे धोंडीबा, मी जर मेलो तर माझ्या मेंदूमध्ये असलेल्या गोष्टी माझ्या समाजाला केव्हा कळतील म्हणून मी लिहायलो. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक कंप्लीट केलं. मी तुम्हाला यासाठी सांगायला बंधूंनो की ज्या महापुरुषाला लिहिता येत नाही म्हणून त्यानं लिहिलं, आम्ही सदृढ झाल्यानंतर सुद्धा वाचलं नाही. आणि आम्ही म्हणतो की जयंती धूमधाम साजरी झाली पाहिजे. ज्यावेळेला त्या भाषणामध्ये मी थोडा नाचण्याचा विरोध केला, त्यांनी पण डीजे लावला होता आणि विरोध केल्यानंतर मला घरी जेवायला नेलं. त्यांनी म्हणले सर कसं आहे, म्हणले हजारो वर्ष आपल्या लोकांच्या पायामध्ये बेड्या होत्या लोकांचा. ते म्हणले हजारो वर्ष आपल्या लोकांच्या पायामध्ये बेड्या होत्या, एक दिवस नाचले तर काय होईल तुमचं नुकसान, नाचू द्या की. मी म्हणलं सर हजारो वर्ष आपल्या लोकांच्या पायामध्ये बेड्या होत्या, तशी हजारो वर्ष आपल्या लोकांच्या हातामध्ये बेड्या होत्या. पायात होत्या तर हातामध्ये होत्या, शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग जर हजारो वर्षानंतर बेड्या तुटल्यावर नाचत असतील तर हजारो वर्ष हातातल्या बेड्या तुटल्यानंतर वाचायला बी पाहिजे ना. 365 दिवस वाचा मग नाचा. आमचं 365 दिवस काहीच नाही आणि मग 64 दिवस काही नाही, 65व्या दिवशी मग धूमधडाक्यात जयंती आमची नाचू. 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे सध्या, 42 डिग्री सेल्सिअस. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला होते तर 3 डिग्री सेल्सिअस तापमान होते. 3 डिग्री सेल्सिअस आता कसं सांगू तुम्हाला, बर्फ 0 डिग्रीला होते. बर्फ 0 डिग्रीला बर्फ म्हणजे थोडा वितळलेला बर्फ म्हणजे 3 डिग्री. एवढे तापमान खाली असताना जिथं दारू पिणं अनिवार्य होतं, ज्या ठिकाणी
दारू पेल्याशिवाय माणूस जीवन जगत नव्हता. त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोटावर कोट घालायचे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूच्या एका थेंबाला सुद्धा बांधवांना स्पर्श केला नाही. हा आमच्या महापुरुषाचा इतिहास आहे आमच्या समोर. आणि आता 42 डिग्री टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये 50-52 डिग्रीची दारू आमच्या पोटामध्ये. 42 आणि 50 लय जर नाचला की त्याचा हार्ट अटॅकनं मृत्यूच होते, डायरेक्ट वरीच जाते. ते पुढची जयंती सेलिब्रेट करायला हाच नाही ते इथं, वरूनच बघते ते म्हणते अरे बरोबर म्हणले होते सर तुम्ही. बाबासाहेबांनी फार हालापेष्टामध्ये हे सगळे हक्क अधिकार आपल्या समोर आणले आणि ते हक्क अधिकार शत्रू हळूहळू नष्ट करायला लागले. साहेबांनी सांगितलं मगाशी सरांनी, शिक्षणाचा अधिकार समाप्त झालाय. आता कुणी म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही कोणत्या जातीचे. आता तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणलं जाईल 1 लाख रुपये डोनेशन आहे का इंग्लिश स्कूलला भरायला, 25,000 रुपये केजीला आहे का, किती लोकांची लेकरं इंग्लिश स्कूलला हातोरी करा. लक्षात. आणि दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, सरकार जिल्हा परिषदची शाळा बंद करायली. शाळा बंद झाल्या तर नोकऱ्या बंद होतील, नोकऱ्या बंद झाल्या तर आरक्षण बंद होईल. आज बाहेरच्या आउटसोर्सिंग, माझा एक फार मोठा व्हिडिओ गाजला होता फेसबुकला. जर तुमच्याकडे फेसबुक आणि इंस्टाग्राम असेल तर बघून घ्या माझं, त्याच्यात ऍडव्होकेट हर्षवर्धन भजन नावानंच आहे. तर जवळजवळ 137,000 पर्यंत तो गेला होता व्हिडिओ. तर मला एक IAS असलेल्या IAS अधिकाऱ्याचा फोन आला पुण्यावरून, रिटायर झालेला. आणि म्हणले वकील साहेब तुमचा व्हिडिओ फार आवडला, बेरोजगाराच्या दारात मरण असा व्हिडिओ होता. सरकार आता काय करायला, UPSCची जे पद आहेत ते बाहेर आउटसोर्सिंग मधून भरून घ्यायला काही उद्योगपतीकडून. हा, लॅटरल एंट्री, डायरेक्ट लॅटरल एंट्री. उद्योगपती 5-7 वर्ष तिकडे राहिलाय आणि डायरेक्ट त्याला इकडे कलेक्टर करणार आहेत, डायरेक्ट त्याला शिक्षण संचालक करणार आहेत. आणि ते भरल्यावर मी लिहिलं होतं की असं जर झालं तर बेरोजगार मरून जाते आमचे सगळे, त्याच्या दारापर्यंत मरण आले. ते कलेक्टर साहेबांनी मला फोन केला, म्हणले खूपच गंभीर विषय छेडला म्हणले तुम्ही, मला फार आवडला, पण आमच्या कलेक्टरवर सुद्धा अन्याय होते म्हणले, ते तुमच्या संघटनेकडून काय करता आलं तर बघा. कलेक्टरवर म्हणजे आज कलेक्टर सुद्धा सुरक्षित नाही, कर्मचारी सुरक्षित नाहीत. शिक्षकाला म्हणजे विद्यार्थ्यांच्या पेक्षा 10 पटीचे वेगवेगळे कामं लावून ठेवलेत उन्हाळ्यामध्ये. परेशान आहे शिक्षक. कर्मचाऱ्याच्या कंत्राटीकरण आणले, भरत्या नाही. आणि असल्या 18 आणि 20 हजारावर सुटाबुटात तुम्ही आलात, हक्क अधिकार भेटले, नोकरी भेटली की बाबासाहेबांची पुण्य आहे. बरेच लोक म्हणतात मला आमच्या शाळेत शिकायला असंच होतं, लहानपणी आम्हाला तसंच होतं, आम्ही चड्ड्या घातल्या, असं झालं, फलानं झालं. अरे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या देशात झाला नसता तर त्या चड्ड्या सुद्धा भेटल्या नसते बांधवांना. आपल्याला ही परिस्थिती या देशातली होती. आणि म्हणून हे हक्काधिकार आपल्याला भेटले, हे वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावावं लागेल आपल्याला, जीवाची बाजी. तुम्हाला भेटू नये म्हणून लाला लजपतरायनं जीवाची बाजी लावली, मेले लाला लजपतराय, मेले. आणि तुम्हाला भेटावी म्हणून आम्ही कुणी जीवाची बाजी लावत नाही. आमची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे का नाही? मला तर वाटतं लेकराला समजून सांगणारी ही शेवटची पिढी असेल आणि बापाचं ऐकणार आहे. लेकरू बी शेवटचं आहे, याच्यानंतरचं लेकरू बापाचं ऐकणार नाही. सध्या बापाकडे एक मोबाईल आहे, आईकडे एक मोबाईल आहे, लेकराकडे एक मोबाईल आहे. छकुली 3ऱ्या मोबाईलला घेऊन बसली. परेशान आहेत सगळे. एका घरात 4-4 मोबाईल आहेत, 299चं रिचार्ज आहे. आणि काही तर लोक याच्यासाठी रील बघायला लागलेत. ते म्हणतात इंटरनेटच संपाना माझं. टीव्ही इंटरनेटवर आणली लोकांनी. आले का लक्षात? आपण सुखपरस्त झालो, सुखामध्ये गुरफटून गेलो. महापुरुषानं आपल्यासाठी काय केलं हे बघायला टाइम भेटाना, वाचायला टाइम भेटाना. मला ते डॉक्टर म्हणले, मी म्हणलं सर ताणले तर ताणू द्या, म्हणलं काय गोळ्या द्यायच्या द्या. सध्या माझा आता आवाज फाटत असेल तुमच्याकडे येत असताना. ताणले तर ताणू द्या म्हणलं, परंतु आमच्या समाजाला हे एकच माध्यम आहे जयंती सांगायचं. पुन्हा नंतर आमच्या समाजाचे लोक भेटतच नाहीत म्हणलं. मला एकच साधन आहे की जे जयंतीच्या निमित्ताने एकत्र येते. खेड्यामध्ये तर जास्त येते सर, खेड्यामध्ये. शहरामध्ये मला माहित नाही आता किती रुपये पट्टी केली एका घराची. 3,000. आमच्या खेड्यामध्ये तसं नाही. एक लग्न झालेला माणूस असेल की त्याला 2,000. मग एका घरात जर 4 लेकराचे लग्न झाले असते 8,000 जोडीप्रमाणे पट्टी आमच्याकडे. आणि एवढा खर्च समाज करतोय, नातेवाईकाला बोलून घेते आजूबाजूच्या ते खेड्यामध्ये, पण विचार ऐकायला तयार नाही. म्हणून विचाराचं प्रबोधन झालं पाहिजे. वारंवार विचारासाठी काही बी कार्यक्रम आयोजित केले पाहिजे, छोटे मोठे. आणि मी तर म्हणतो हे मंडप बिंडपची गरज नाही, संध्याकाळी ठेवा असे कार्यक्रम. जेवण घेऊन झालं पाहिजे आपल्या घरीच. आणि म्हणलं पाहिजे घरी जेवण झालं यायचं व्याख्याने या. आणि काय एक असं छोटं जरी आणलं तर बस झालं. ते शाळेत असते ना, आपल्या शाळेत एक असते छोटा साऊंड, तेवढाच बस झाला. काही गरज नाही आपल्या लोकांना.
नाहीतर आपण या पृथ्वीवरली नामशेष झालेली जमात होऊ येणाऱ्या कालखंडामध्ये. इतकं शत्रून त्यांचं नियोजन केलंय. सरांनी सांगितलं की बाबासाहेबांवर मजा काय करायलेत लोक, सत्याच्या राजनीतीमध्ये असलेले लोक. आणि तुमच्या त्या मताची किंमत आहे ईव्हीएम न शून्य केली. तुम्ही कुणाला मत देतायत याची किंमतच नाही कुणाला. तुमचं मत कुणाला चाललंय घेणाऱ्याला माहित नाही, देणाऱ्याला माहित नाही. बाबासाहेब म्हणले एका मताची इतकी किंमत हवी की एका एका मतासाठी लोकांनी आपल्या पायापर्यंत यावं. तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचे, तुम्हाला अधिकारी बनायचे, त्याला नाही बनवायचं. आमचे लोक परेशान त्याला अधिकारी बनविण्यात म्हणजे तू त्याला आमदार बनवायचं, त्याला अरे तुम्हाला बनवण्यासाठी बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला. किती कष्ट घेतले एक उदाहरण सांगतो आणि थांबतो या ठिकाणी. मला जाणीव होती, मी फार वेळेपासून बसलो. 1917 बाबासाहेब अमेरिकेत असल्यावर माता रमाईने बाबासाहेबाला एक पत्र लिहिलं. 1917 बाबासाहेबाला रमाईने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये रमाईने लिहिलं की साहेब लेकरांची तब्येत वारंवार बिघडते. रमाई नावाच्या पुस्तकामध्ये यशवंत मनोहरांनी छापलेले. रमाईने लिहिलं की काही पैसे शिल्लक असतील तर पाठवा, लेकरांची तब्येत वारंवार खराब होते. त्यावेळेला रमेश नावाचा मुलगा होता बाबासाहेबांचा. बाबासाहेब रमाईला उत्तर देतात. बाबासाहेब त्या प्रश्न याच्यामध्ये पत्रामध्ये रमाईला देतात, म्हणतात रामू जर 2 वेळचं मी जेवण केलं, सकाळ आणि दुपार संध्याकाळ 2 वेळचं जर जेवण केलं तर वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यात 1 वेळचं जेवायला मला पैसे उरणार नाहीत, म्हणून मी 1 वेळचं जेवत आहे. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मला खायला काही पैसे उरणार नाहीत म्हणून मी एका टाइमचं जेवतोय. पण तरी तू म्हणत असशील तर मी तुला काही पैसे पाठवतो. 7.25 रुपये 25 रुपयातले वर्षभर जाणारे 25 रुपये त्यातले 7.25 रुपये बाबासाहेबांनी तार करून रमाईला पाठवले. पण बॅड लक अशी झाली की त्या मुलासाठी ज्या दवाखान्यासाठी करायचे होते ते रमेश वारला, बाबासाहेबाचा मुलगा. आणि वारल्यानंतर परत रमाईने 7व्या दिवशी बाबासाहेबाला पत्र लिहिलं. त्या पत्रात रमाईने लिहिलं की साहेब चळवळ कशी चालू आहे, तुमची तब्येत कशी आहे, अभ्यासाकडे लक्ष द्या आणि जेवणाची तारांबळ होऊ देऊ नका, मुलगा मेलाय. आणि रमाई पत्रामध्ये हे 4 ओळी लिहितात पहिल्यांदा आणि शेवटी रमाई लिहितात आपला रमेश गेला. साधी गोष्ट आहे. धनंजय कीर लिहितात बाबासाहेबांनी ते पत्र पाहिलं, वाचलं आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातले अश्रू मात्र पत्रावर पडले नाही, ते डोळ्यातच राहिले. आणि बाबासाहेबांनी नेपोलियन बोनापार्टचं पुस्तक घेतलं आणि आपल्याला बळ मिळावं म्हणून बाबासाहेबांनी नेपोलियन बोनापार्टचं पुस्तक वाचलं. पत्र ठेवून दिलं बाबासाहेब, रडले पण नाही बाबासाहेब. बाबासाहेबाचा मुलगा मेला रमेश, इंदुमती, गंगाधर एकामागे एक. अपयश नाही भेटले, बाबासाहेब विलयते. पण राजरत्नाच्या वेळेला बाबासाहेब भारतात होते आणि मुंबईमध्ये बाबासाहेब एक केस लढत होते. राजरत्न पण आज तर बाबासाहेबाचा सगळ्यात लाडका मुलगा होता राजरत्न. बाबासाहेब तर असं उचलून खेळवायचे आणि मजाकमध्ये बाबासाहेब म्हणायचे की रामू हा माझ्यासारखा मोठा होईल कारण हा फार तेजस्वी आणि राजबिंड आहे. म्हणजे याचा चेहरा तेजस्वी आहे, राजबिंड आहे, हा माझ्यासारखा होणार आहे मोठा नेता. बाबासाहेब मुंबईमध्ये केस लढत होते. एका महिलेच्या पतीचं निधन झालं होतं कंपनीमध्ये आणि ती कंपनी त्या महिलेला कंपन्सेशन देत नव्हती, पैसे देत नव्हते आणि बाबासाहेब ती केस लढायला गेले होते. बाबासाहेब आर्ग्युमेंटला गेले कोर्टामध्ये आणि कुणीतरी बाबासाहेबाला खबर सांगितली, बाबासाहेब तुमचा मुलगा राजरत्न मेला. बाबासाहेबांनी त्या वट्यावर बसले होते असे पायी सोडू सोडू. बाबासाहेब गेले, स्तब्ध बसले. बाबासाहेब रडले नाही, बाबासाहेब स्तब्ध बसले. आणि बाबासाहेब स्तब्ध बसल्यानंतर बाबासाहेब लोकांना म्हणले चला आवरावरी करा. आवरा म्हणले लोक. त्या रूम मध्ये गेले नाही ज्या रूम मध्ये त्या धनंजय कीरांनी लिहिलं की रमाईची अवस्था वेड्यासारखी झाली होती, वेड्यासारखी, आणि बाबासाहेबांची वैराग्यासारखी. लेख मेल्यानंतर, आवडता लेख मेल्यानंतर आणि गेल्यानंतर बाबासाहेब तिथे गेले बी नाही, रमाईकडे बघायला गेले नाही, ते लेकराकडे बघायला गेले नाही. आणि लोकांना म्हणले आवरा. तितक्यात बाबासाहेबाच्या कानात कोणतरी सांगितलं, म्हणले बाबासाहेब 1.25 किंवा 1.5 रुपये असला तर द्या बघ. बाबासाहेबांनी खिशात पाहिलं, कोट घातलेला होता. नाही म्हणले. कोर्टातून आले, फुकट केस लढून आली त्या बाईसाठी. आणि बाबासाहेब म्हणले पैसे नाही, काय करायचे? ते म्हणले त्याला कपडा आणायचा राहिला आपला. बाबासाहेब म्हणले अरे कोणता पण कपडा घ्या, घरात जी कपडा आहे ती. रमाईची साडी फाडली लोकांनी, त्याच्यामध्ये गुंडाळलं आणि राजरत्नाला बाबासाहेबांच्या हातावर दिलं. तिथून बाबासाहेब चलत घेऊन गेले स्मशानभूमीकडे. की सगळे लोक बाबासाहेबांच्या माग, ज्या माणसानं सगळ्या समस्त समाजाचा उद्धार केला त्याचं लेकरू त्याच्या हातावर होतं, ते चलत असताना सगळे लोक विचार करत होते की बाबासाहेब काय विचार करत असतील. कारण बाबासाहेब रडत नव्हते त्यावेळेला. रडल्यानंतर दुःख हलकं होतं माणसाचं. बाबासाहेब रडत नव्हते.
बाबासाहेब विचार काय करत असतील लेकराला हातात घेऊन, याचा विचार सगळे लोक करायला लागले. मित्रांनो, एवढ्या हाल अपेष्टामध्ये तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला, एवढ्या हाल अपेष्टामध्ये आपल्याला माणूस बनण्याचा अधिकार मिळाला, एवढ्या हाल अपेष्टामध्ये समानतेचा अधिकार मिळाला, एवढ्या अथक परिश्रमामध्ये ते त्याग समर्पण बाबासाहेबाला करावं लागलं. त्यावेळेला आपल्याला सगळे अधिकार मिळाले आणि हे अधिकार वाचवायची जिम्मेदारी तुमची माझी. हे अधिकार आपण वाचवले पाहिजे. ठीक आहे, एसी गाडी बंगला ठीक आहे ते सगळं, परंतु ज्या महापुरुषामुळे हे मिळाले, हे जर आपण वाचवलं नाही तर या लेकरांच्या पदवी येणार नाही. ती येणाऱ्या काळात SC ST ला क्रिमिनल लागू झालं हे आपल्याला माहित नाही. म्हणजे जर हर्षवर्धन सर नोकरीला लागले तर हर्षवर्धन सरांच्या लेकराला आरक्षण मिळणार नाही. आणि हा निर्णय ज्या न्यायाधीशांनी दिला चंद्रचूड, त्या चंद्रचूड न्यायाधीशाच्या न्यायमंडळामधला 7 मधले 5 नंबरचा न्यायाधीश म्हणजे तो भूषण गवई, ज्याला आता सरन्यायाधीश केले त्याच्या बदल्यामध्ये. कळले का तुम्हाला? म्हणून बाबासाहेब जे म्हणले की माझं राहिलेलं काम पूर्ण करा, त्यासाठी प्राणाची बाजी लावा. केवळ माझा जय जयकार केल्याने काही होणार नाही, तर माझं राहिलेलं कार्य पूर्ण करा. मग हे राहिलेलं कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी आपली. जे माध्यम भेटन, तुम्हाला सोशल मीडिया भेटला सोशल मीडिया, तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन भेटलं प्रत्यक्षात जा, माणसाला सांगता आलं माणसाला सांगा. जर आपण याच्या विरोधात काहीच करू शकलो नाही तर मला वाटते बाबासाहेबांच्या या कार्याप्रती आपण फार मोठे गद्दार असतो. बाबासाहेब जे म्हणले की माझं अधुरं कार्य पूर्ण करा, हे जर आपल्या शिकलेल्या लोकांना कळलं नाही तर अडाणी समाजाला काय कळणार आहे? अजून तर ते खेड्यात लय अज्ञानी, त्याला तर पताच नाही या गोष्टीचा मी जे तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून ह्या गोष्टीसाठी, मताच्या अधिकारासाठी, ईव्हीएमच्या विरोधासाठी ईव्हीएमचा विरोध केला पाहिजे. आपण ईव्हीएमचा विरोध केला पाहिजे, सगळ्यांनी ईव्हीएमचा विरोध केला पाहिजे. कारण तुमच्या मताची किंमतच शेवटी करून टाकली ईव्हीएमने. त्या किमतीसाठी बाबासाहेबांनी प्रचंड अहोरात्र संघर्ष केला की माझ्या समाजाचं मत ज्या वेळेला मागायला कोणी येईल त्याला झुकावं लागेल तिथं खाली. ते आता मत मागायला यायच नसं. आणि आमचा समाज याच्यातच व्यस्त झालाय. कशात? डीजे गाणे फलानं बिस्तानं. त्या कारवर बाबासाहेबाची सही टाकायला, कारवर संपलं ते. माहिला जिंदगीच सफल झाली. कारवर बाबासाहेबाची सही आहे रे, कारवर संपलं. मोटरसायकलवर त्याला म्हणलं दुसरं काय नाही नाही सर, आपलं कारवर आपल्या बंगल्यावर सही, त्याच्या जिंदगीचं सफल झालं. म्हणजे बाबासाहेबांनी जो त्याग समर्पण केला, तुला 0 पॉइंट बी करायची गरज नाही. अरे आपल्या नशिबात जेवण आलं, महापुरुषाच्या नशिबात जेवण बी नाही आलं. रमाईचं निधन का झालं? टीबी झाला रमाईला. टीबी तुम्हाला माहिती आहे, टीबी झाल्यावर काळजी घ्यावी ती पेशंटची. 6 महिन्यात बरा होते टीबी. रमाईची काळजी घेताना आली, रमाईचं निधन झालं. इतक्या हालापेष्टामध्ये महापुरुषानं काम केलं. म्हणून मला एकच तुम्हाला विचारायचं, महापुरुषाचं राहिलेलं कार्य कोण पूर्ण करणार आहे? हात वर करा फक्त एकदा मला. सर माझाच हात वर. बरेच विचार करले शेजाऱ्याने केलाय का नाही. शेजारी जर म्हणले तर मग आम्ही करतो. आणि आता हे सर काय सांगते मला पुढे काय कार्य पूर्ण करायचं? नंबर 1, आपल्या लेकराला उच्च शिक्षित बनवा. शिक्षण हे एकमेव आपल्या उन्नतीचं साधन आहे. एकमेव. माझ्या घरात सगळे सर हायली एज्युकेटेड आहे. शिक्षण हे एकमेव. पण आज घरी गेलं की लेकरायला पहिलं शिक्षणाकडे. ते अभ्यास किती करायला? बाबासाहेबाच्या वडिलांना समजत काय होतं? ज्यावेळेला बाबासाहेब यायचे घरी शाळेतून, ते म्हणायचे भीमराव मला समजून सांगा काय शिकवलं सर. अडाणी ते काय शिकवलं विचारायचे. आणि आपण शिक्षित आहेत, आपल्याला टाइम नाही लेकराला विचारायला की तुला काय शाळेत शिकवलं. पहिलं काम करा, लेकरांना शिकवा. लेकरू चाललंय का नाही शाळेत, क्लासला चाललंय का नाही, आलंय तर काय केलंय, करायला का अभ्यास, त्याला किती मार्क पडायले, किती मार्क पडायले, स्वतः जातीनं लक्ष घाला. 1. नंबर 2, लेकराला व्यसनापासून दूर ठेवा. मी तुमच्यापाशी भाषण करतो याचा अर्थ असं नाही सांगवलं मी अजून माझ्या आयुष्यामध्ये कुठलं व्यसन केलेलं नाही. पण ज्या महापुरुषांनी आम्हाला आदर्श घातला, डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याकडून काय शिकणार आहेत आम्ही? व्यसनापासून. लेकराने पुढी खाली तुम्हाला लक्षात आलं की तोंड फोडून टाकायचं. काय होईल? एकदा लेकरू चिडचिड करून, 2दा चिडचिड करून, दारू पिऊन आला की ते तंगडच तोडा, पुन्हा 1 महिना त्याचा फ्रॅक्चर निघून नाही पाहायचं. पण जर तुम्ही हे आज करू शकला नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्या पिढ्या बरबाद होत्या. आणि म्हणून लेकरांच्या शिक्षणाकडे, व्यसनापासून लेकराला दूर ठेवा. आणि नंबर 3, लेकराला प्रबोधनाच्या कार्यक्रमाला आणत जा.
आता त्या लेकरांनी ज्या भाषण केले येणाऱ्या कालखंडात त्यांचं मनोबल उंचावल. काय सांगावं एखाद्या वेळेला अशा जयंतीला ते लेकरू भाषण करत. आणि म्हणून त्या लेकरांना प्रबोधनाच्या कार्यक्रमाकडे आणायचं. नाचण्या गाण्याच्या कार्यक्रमात नाही नेलं तरी चालतंय, प्रबोधनाच्या कार्यक्रमात आपण आपल्या लेकराला नेलं पाहिजे. शिक्षणाशिवाय आपल्या समाजाची प्रगती नाही. एकमेव शिक्षण आहे की जे आपल्याला तारू शकते. आणि म्हणून तेवढं आपण केलं पाहिजे. महापुरुषाचे विचार प्रसारित केले पाहिजेत. जिथं जाऊन तिथं संधी. आज तुम्ही सगळं वापरायचं की व्हॉट्सअप फेसबुक वापरायले की कोण आहे बाबा इथं व्हॉट्सअप वापरत नाही, हातोरी करा तर. मग त्याच्या स्टेटसला ठेवा ना रोज एक महापुरुषाचा विचार. शोधा कुठून तरी इंटरनेटवरून ते विचार महापुरुषाचा ठेवून देते स्टेटसला, जेणेकरून लोकांना काहीतरी त्याच्यातून ज्ञान भेटेल. आणि म्हणून या महापुरुषाचं राहिलेलं कार्य आपल्याला येणार काळ पूर्ण करायचे. बाबासाहेब नानकचंद्र तुला ज्यावेळेला संविधान सभातून बाबासाहेबांनी हक्काधिकार मिळवले, घरी आले आणि बसले होते बाबासाहेब, पण दुःखी कष्टी झाले. तर नानकचंद्र तुम्हाला बाबासाहेब आज तर आनंदाचा दिवस आहे, तुम्ही संविधान सभेत भाषण केलं, का नाराज झालात? तर बाबासाहेब म्हणले नानकचंद्र मी एक व्यक्ती समाजात जेवढं काम करू शकतो त्याच्या 10 पट मी माझ्या आयुष्यात काम केले, पण एक गोष्ट करू शकलो नाही ते मी माझ्या लोकांना स्वाभिमानी संघटन देऊ शकलो नाही. मला आज माझ्या नंतर दूर दूर पाहताना असं वाटतंय की समाजामध्ये माझं आंदोलन घेऊन जाणारा मला एकही तरुण दिसत नाही. तुम्हाला दिसते का आज समाजामध्ये एखादा तरुण? संघटन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि जे संघटन हे काम करतायत त्या संघटनेचा सहभाग झाला पाहिजे, भाग झाला पाहिजे. म्हणून मला एवढंच सांगायचं की आपण हे केलं पाहिजे, आपण कराल. खूप वेळ झालेला असताना मी 11 वाजून 20 मिनिट म्हणजे 40 मिनिटांना बोलायला सुरुवात केली होती. आता 1 वाजून 15 मिनिटं झालेत. इतकं ऊन असताना सुद्धा तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. धन्यवाद. जय संविधान, जय भीम, जय भारत.